कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 21. हळदी आणि आरवीचा रुद्र अवतार. तू फक्त आपल्या साखरपुड्यावर लक्ष दे. जोपर्यंत तुझं लक्ष माझ्यावर असेल तोपर्यंत सगळं काही सुरळीत राहील. तुझं लक्ष माझ्यावरून हटलं की माझं डोकं ठिकाणावरून हलेल. आरवीच्या चेहऱ्यावर हे बोलताना एक भीतीदायक हास्य होतं. जुनूनने थरथरत्या हातांनी अंगठी उचलली आणि आरवीच्या बोटात घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आरवीने जुनूनच्या कमरेभोवती आपला हात आवळला आणि तो तिथेच उभा राहिला. त्याची नजर तिथल्या प्रत्येक माणसावर होती. त्याला फक्त हेच बघायचं होतं की असा कोण आहे जो जुनूनला बघून अस्वस्थ होतोय किंवा ज्याला बघून जुनून घाबरते. वरून सोडून त्याच्या टोळीतल्या असा एकही माणूस नव्हता जो तिथे हजर नव्हता. आत्ता आरवीला ही कळेनासं झालं होतं की जर सगळे इथेच आहेत तर जुनूनचा खरा गुन्हेगार नक्की आहे तरी कोण. साखरपुडा पार पडल्यावर जुनून म्हणाली, आत्ता तर साखरपुडा झाला ना, आता तरी मामांजींना सोडा. आरवी हसून म्हणाला, इतकी काय घाई आहे? आधी लग्नाचे सगळे विधी पूर्ण होऊ दे, मगच मी त्यांना सोडेन. जुनून त्याच्याकडे आश्चर्याने बघतच राहिली. दुसरीकडे करण आरवी आणि जुनूनचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्याकडे येत होता. त्याने आपल्या शर्टची बाही थोडी वर केली तेव्हा त्याचं लक्ष आपल्या मनगटावरच्या त्या ब्रेसलेटवर गेलं जे त्याला वरूनने दिलं होतं. तो मनाशीच हसून म्हणाला, हा हिरा खरंच खूप लकी आहे. जेव्हापासून मला मिळालाय आरवीच्या सगळ्या महत्त्वाच्या डील्स मीच करतोय. लवकरच मी त्याचा सर्वात खास माणूस बनेन. असं म्हणत तो आरवी आणि जुनूनसमोर उभा राहिला आणि त्याने आरवीकडे आपला हात पुढे केला. मानवी निवासमध्ये आरवी आणि जुनून एकमेकांशी बोलत उभे होते. जुनूनला आरवीचा खूप राग येत होता. तिला वाटलं होतं की साखरपुडा होताच तो मामाजींना सोडून देईल, पण तो तर लग्नाच्या विधींबद्दल बोलत होता. आता त्या विधींना किती दिवस लागतील कोणास ठाऊक. मामांजींसाठी मात्र तिथे घालवलेला प्रत्येक मिनिट मृत्यूसारखा होता. ती रागाने आरवीकडे बघतच होती की समोर एक व्यक्ती आली आणि हात पुढे करत म्हणाली, अभिनंदन आरवी. आरवीने त्याच्याकडे पाहिलं आणि हात मिळवला. आरवी सहसा कोणाशी इतका फ्रेंडली वागत नसे, पण करण त्याचं अभिनंदन करत होता म्हणून त्याने हात पुढे केला. त्याच वेळी आरवीची नजर करणच्या हातावर गेली. तिथे त्याने वरूनने दिलेलं ते ब्रेसलेट घातलं होतं. त्या ब्रेसलेटवरचा हिरा पाहताच आरवीचे डोळे विस्फारले आणि तो रागाने थरथरू लागला. करण हसून म्हणाला, तुम्ही दोघे एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात आणि वहिनी तुम्ही तर चंद्रासारख्या सुंदर दिसताय. जुनूनने स्मितहास्य करत थँक्यू भैया म्हटलं. भैया शब्द ऐकताच आरवी जो करणची गचांडी पकडणार होता तो जागीच थांबला. त्याने आश्चर्याने जुनूनकडे पाहिलं आणि तिचा हात पकडून विचारलं, तू ठीक आहेस ना? जुनून तोंड वाकडं करून म्हणाली, का मला काय होणार आहे? आणि मी इथे कोणताही तमाशा करू इच्छित नाही, पण शेवटचं सांगते, मामांजींना सोडा नाहीतर मी लग्न करणार नाही. आरवीने आपल्या कपाळावर हात मारला आणि पुन्हा एकदा करणकडे पाहिलं. मग त्याने जुनूनला विचारलं, तू याला ओळखतेस का? हे ऐकताच करणचे धाबे दणले होते. त्याला मात्र भीती वाटली की जुनूनने त्याचं नाव घेतलं तर सगळंच संपेल. तो इथे आला होता खूप खरा, पण आता भीतीपोटी त्याची अवस्था खूपच खराब झाली होती. जुनून करणकडे बघून म्हणाली,
बघून हसली आणि आरवीला म्हणाली, तुमच्यापेक्षा तर हे नक्कीच चांगले दिसतायत, किमान बदतमीजी तरी करत नाहीत. असं बोलून तिने तोंड फिरवलं. आरवी आता करणकडे डोळे वटारून बघत होता आणि करण हळूच म्हणाला, सॉरी, माझ्यामुळे तुमच्यात वाद झाला असेल तर. आणि वहिनी आरवीशी कमी भांडत जा, तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. आरवीच्या नजरेत आता जळजळीत संताप होता. करण तिथून लगेच सटकला. तो जाताच आरवीने जुनूनला कोपरापासून पकडलं आणि विचारलं, मी तुला काहीतरी विचारतोय, तू याला आधीपासून ओळखतेस का? जुनून संतापून म्हणाली, तो माझा कोणताही नातेवाईक नाहीये. मी ज्यांना ओळखते किंवा ओळखत नाही हे मी तुम्हाला का सांगू? मी जे विचारलंय त्याचं उत्तर द्या. तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? जुनूनला इतकं नॉर्मल पाहून आरवीने सुटकेचा निश्वास टाकला होता. आता त्याला इतकं तर खात्री झाली होती की करण या प्रकरणात अजिबातच सामील नाही. पण जुनूनवर हल्ला झाला होता, तिथे मिळालेला तो हिरा करणपर्यंत पोहोचला कसा, हे कोडं आरवीला सुटत नव्हतं. त्याचं डोकं चक्रावून गेलं होतं. दुसरीकडे करण जसा घराबाहेर पडला त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि मनाशीच म्हणाला, बापरे, हे वरून आणि करणच्या नावाचा खूपच मोठा राडा होणार आहे. जर चुकूनही जुनूनने आरवीसमोर माझं नाव वरून घेतलं तर मी संपलोच. मला आता खूप सांभाळून राहावं लागेल. पण जर मी लग्नाला आलो नाही तर आरवी संतापेल. त्याने त्याच्या सर्व खास माणसांना इथे बोलावलंय, पण मला हेच कळत नाहीये की वरूनला इथे यायला काय अडचण आहे. आत्तापर्यंत तो माझं तोंड बंद करत होता, पण आता मी हे जाणून घेणारच की त्याने असं काय केलंय की तो आरवीला इतका घाबरतोय. दुसरीकडे आरवीने अचानक आपला हात वर केला आणि बाहेरच्या दिशेने इशारा करत गर्जना केली, दफा व्हा सगळे, साखरपुडा झालाय. आता निघा इथून. त्याचा आवाज ऐकून तिथे ड्रिंक्स घेणारे, जेवणारे किंवा गप्पा मारणारे सगळेच लोक दचकले. आरवीने आपल्या कमरेची गन काढली. ते पाहून जुनूनचे तर डोळेच विस्फारले. ती चिडून म्हणाली, तुम्हाला माझ्याशी लग्न करायची गरजच काय आहे? या गनशीच लग्न करा ना. दिवसभर स्वतःच्या शरीराला लावून ठेवता तिला. नक्कीच खूप प्रेम असेल तुमचं तिच्यावर. आरवी मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, प्रेम तर माझं फक्त तुझ्यावरच आहे ग जानम, ही तर फक्त माझी गरज आहे. असं म्हणत त्याने गन वरच्या दिशेने धरली आणि ट्रिगर दाबला. गोळीचा आवाज होताच जुनूनने दचकून कानांवर हात ठेवले. मानवीजी आणि कृष्णाही हादरल्या होत्या. गोळी झाडताच पाहुण्यांनी बाहेर पळायला सुरुवात केली. फक्त अव्वल तिथे थांबला होता. सगळेच्या सगळे गेल्यावर अव्वल आरवीजवळ आला आणि म्हणाला, आरवी, मला तुझ्याशी बोलायचंय. आरवी निर्विकारपणे म्हणाला, सध्या मला कोणाशीही काहीही बोलायचं नाहीये. जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी फोन करेल. तू सुद्धा निघ आता इथून. अव्वलने दीर्घ श्वास घेतला आणि तो तिथून निघून गेला. जुनूनने आरवीकडे रोखून बघत विचारलं, आता तरी मामांजींना सोडताय की नाही? मानवीजी लगेच पुढे आल्या आणि आरवीला म्हणाल्या, तू म्हणाला होतास की साखरपुडा झाला की तू अजयजींना सोडशील. आता त्यांना मोकळं कर. हे लग्नाचं घर आहे. इथे कोणी असं दुःखी असलेलं तुला चांगलं वाटतंय का? आणि आता तर जुनूनने लग्नासाठी होकारही दिलाय ना. आरवी आता मामाजींना
खरोखर सोडणार की पुन्हा एकदा नवी अट घालणार? आणि कृष्णाच्या मनात शिजणारा कट आता लग्नाच्या विधीमध्ये काय धुमाकूळ घालणार? ती तुमच्याशी लग्न करते तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मानवीजींच्या या प्रश्नावर आरवीने त्यांच्याकडे तिरकस नजरेने पाहिले आणि म्हणाला, तुम्हाला वाटत नाही का तुमची जीभ काही जास्तच चालते? मला इतकं बोलणारे लोक अजिबात आवडत नाही. हे ऐकताच मानवीजी भीतीने 2 पाऊल मागे सरकल्या. जुनून आरवीकडे बघून म्हणाली, तुम्हाला जास्त बोलणारे लोक आवडत नाहीत तर तुम्ही त्यांना स्वतःपासून दूर करता, पण मला तुम्ही आवडत नाही, मग मी तुम्हाला स्वतःपासून दूर कसं करू सांगा ना? आरवी हसून म्हणाला, सॉरी जानम, पण ते शक्य नाही आहे. जे शक्य आहे ते मी करतोय. त्याने गुबजोला आवाज दिला आणि म्हणाला, जा, मामांजींना सोडून दे आणि त्यांना स्वतःच्या हाताने जेवण भरव. खूप भूक लागली असेल ना त्यांना. आणि आता मी माझ्या जानच्या हाताने जेवण जेवणार. भरवणार ना तू जानम मला? जुनून त्यावर काहीच बोलली नाही. तिला हे माहीत होतं की नाही म्हटलं तर हा मामांजींना सोडणार नाही. आरवी मानवीजींकडे बघून म्हणाला, जा, पटकन आमच्या दोघांसाठी जेवण घेऊन या. मानवीजी निघणार तितक्यात कृष्णाने त्यांना थांबवलं. आई, तू थांब, जुनून आणि जिजूंसाठी जेवण मी घेऊन येते, असं म्हणत ती किचनमध्ये निघून गेली. जुनून तोंड वाकडं करून कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली. काही वेळाने कृष्णा जेवण घेऊन आली तेव्हा तिची नजर आरवीवर पडली, जो कोपऱ्यात उभा राहून सिगारेट ओढत होता. ती आरवीच्या अगदी जवळ आली. आरवी आणि त्याच्याकडे एकटक बघू लागली. आरवी म्हणाला, तुला स्वतःच्या डोळ्यांची माया नाही आहे का? कृष्णा मादक स्वरात म्हणाली, माया नाही, प्रेम होतंय. ती त्याच्या खूप जवळ आली होती. आरवीने सिगारेटचा धूर तिच्या तोंडावर सोडला आणि म्हणाला, जरा लांब राहा माझ्यापासून. तू जानमची बहीण आहेस याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर दया दाखवेन. कृष्णा हसून म्हणाली, तुमची दया हवी तरी कोणाला? मला एक प्रश्न विचारायचा होता. त्या जुनूनमध्ये असं काय खास आहे जे माझ्यामध्ये नाही? पुढच्या क्षणी ती वेदनेने विव्हळली. आरवीने तिचं नाजूक मनगट पकडून मुरगळलं आणि तिच्या पाठीशी लावून तिला स्वतःकडे खेचलं. तो तिच्या डोळ्यात डोळे टाकून गरजला, तिच्यात काही खास नाहीये तर ती स्वतःच पूर्णपणे खास आहे. मिळालं ना उत्तर? आता इथून दफा हो. असं म्हणून त्याने कृष्णाला जोरात झटका दिला. त्या धक्क्याने ती जमिनीवर पडली. वॉशरूमच्या दारात उभ्या असलेल्या जुनूनला फक्त इतकंच दिसलं की आरवीने कृष्णाला जोरात धक्का दिलाय. कृष्णाने जुनूनला बघताच मुद्दाम जमिनीवर पडण्याचं नाटक केलं. जुनून धावत तिच्याकडे आली आणि तिला सावरत म्हणाली, कृष्णा, तू ठीक आहेस ना? कृष्णाने डोळ्यात चटकन पाणी आणलं आणि म्हणाली, मी तर ठीक आहे, पण तुझं नशीब खराब आहे जुनून. तू अशा माणसाशी लग्न करतेस ज्याला मुलींशी कसं वागावं हे सुद्धा माहीत नाही. मी तर फक्त विचारलं होतं की तुम्हाला अजून काही हवंय का, पण त्यांनी मला अपमानित करून असं खाली ढकललं. जुनूनचा संताप अनावर झाला. ती आरवीकडे गेली आणि त्याची गचंडी धरून म्हणाली, तुमची हिंमतच कशी झाली कृष्णाला धक्का द्यायची? जुनूनची ही हिंमत पाहून आरवीचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो म्हणाला, माझी गचंडी सोड. कोणाच्या बापात इतकी हिंमत नाही की आरवीची गचंडी धरेल. प्रेम करतो याचा अर्थ असा नाही की माझ्या डोक्यावर चढवून नाचशील. जुनून ओरडली,
मी काहीच करू शकत नाही आणि तुम्ही काहीही करू शकता का? आधी मामांजीवर बॉम्ब लावला आणि आता कृष्णाला धक्का देऊन विनाकारण धक्का दिला. आरवीची नजर कृष्णावर होती, जी कोपऱ्यातून तिरकस हसून त्याला डिवचत होती. आरवी उपहासाने म्हणाला, ज्याची जेवढी लायकी त्याच्याशी तसंच वागणार मी. आता तर फक्त धक्का दिलाय, जर पुन्हा अशी हरकत केली तर जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. जुनून संतापून त्याला म्हणाली, तुम्ही मला धमकी देताय? तुम्ही मला? कृष्णाच्या या खोट्या नाटकामुळे जुनून आणि आरवीमध्ये निर्माण झालेली दरी आता लग्नाच्या मांडवात काय राडा करणार? आरवी कशा कृष्णाची खरी बाजू जुनूनसमोर आणू शकेल का? आरवीचा न्यूयॉर्कचा प्लॅन आणि हळदीचा सोहळा. आरवीने जेवण केलं नाही आणि जुनूनने त्याला जेवणाबद्दल विचारलंही नाही. ही गोष्ट आरवीला आतून कुठेतरी खूपच टोचत होती. तो जुनूनवर जितकं प्रेम करायचा तितक्याच प्रेमाची अपेक्षा त्याला जुनूनकडूनही होती. पण जुनून तर मात्र सध्या अशा परिस्थितीत नव्हती की ती प्रेमाच्या बदल्यात प्रेम देऊ शकेल. आरवी बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढत होता आणि जुनून डोळे मिटून तशीच पडून राहिली. साधारण 1 तासाने जेव्हा आरवीला खात्री पटली की जुनून झोपली आहे, तेव्हा तो तिच्याजवळ आला. तिला आपल्या मिठीत घेतलं आणि न जाणे किती वेळ तिच्या त्या निष्पाप चेहऱ्याकडे बघत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी जुनून लवकर उठली होती. आरवीने तिला आता कोणताही नवा धक्का देऊ नये असंच तिला वाटत होतं. म्हणून ती स्वतः किचनमध्ये जाऊन मानवीजींना मदत करू लागली होती. मानवीजी कढईत भजी तळत होत्या. अचानकच त्या म्हणाल्या, जुनून, तुला नाही वाटत का तू काहीतरी विसरतेस? जुनून घाबरून त्यांच्याकडे बघत म्हणाली, काय विसरते? मामीजी, तुम्ही सांगा, मी लगेच करते. मानवीजी तोंड वाकड करून म्हणाल्या, आरवीच्या प्रेमात तू इतकी बुडाली आहेस की स्वतःच्या बहिणीलाच विसरलीस. तुझं लग्न होतंय, मग तू तुझ्या बहिणीला बोलवायला नको का? मामींचे हे शब्द ऐकताच जुनूनचे डोळे विस्फारले. ती धावतच त्यांच्याजवळ गेली. त्यांचा हात पकडून म्हणाली, खरंच सुकून इथे येऊ शकते? तुम्ही मला तिच्याबद्दल सांगणार? तुम्ही तिला इथे बोलवणार? मानवीजींच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य आलं होतं. त्या म्हणाल्या, जर तुझी इच्छा असेल तर नक्कीच असं होऊ शकतं. हे ऐकून जुनूनच्या डोळ्यात आता आनंदाश्रू उभे राहिले होते. प्लीज मामीजी, तिला बोलवा ना. 6 महिने झालेत मी तिला भेटले नाहीये. ती लग्नाला आली तर मी तिला डोळे भरून बघीन. सुकून ही जुनूनची धाकटी बहीण होती. त्यांच्यात फक्त 1 वर्षाचं अंतर होतं. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा जुनूनसोबत तो भयानक हादसा अपघात झाला होता, तेव्हा तिचे वडील श्रीधर यांचा मृत्यू झाला होता आणि त्या धक्क्याने तिची आई कृपा पूर्णपणे शुद्ध हरवून बसली होती. जुनूनची स्वतःची प्रकृती ही गंभीर होती. तिचं शरीर ताज्या जखमांनी भरलेलं होतं. तिला बेडवरून उठणंही कठीण होतं आणि एके दिवशी तिला कळलं की तिच्या आईने स्वतःला पेटवून घेतलंय. त्या आगीने फक्त जुनूनला भाजलं नव्हतं, तर तिच्या आई वडिलांनाही राखेमध्ये बदललं होतं. हॉस्पिटलमधून परतल्यावर जुनूनने जेव्हा सुकूनबद्दल विचारलं, तेव्हा मामींनी काहीच सांगितलं नाही. ती हॉस्टेलमध्ये होती, पण चौकशी केल्यावर कळलं की तिला तिथून काढून टाकण्यात आले. ज्या मामींनी सुरुवातीला मायेचं नाटक केलं होतं, त्यांनी नंतर जुनूनवर अत्याचार करायला सुरुवात केली होती. तिला खायला न देणं,
मारहाण करणं आणि घरकाम करून घेणं हे रोजचं झालं होतं. जेव्हा जुनूनने प्रॉपर्टीचे पेपर मागितले आणि घर सोडण्याची धमकी दिली तेव्हा मामा मामींनी सुकूनच्या जीवाचं भांडवल केलं. जर तू पळण्याचा प्रयत्न केलास तर तुझी बहीण सुकूनही तुझ्या आईवडिलांसारखीच या जगातून निघून जाईल आणि कोणालाही याचा पत्ताही लागणार नाही. या एका धमकीमुळे जुनून आजवर त्या नरकात अडकून राहिली होती. आज मात्र मानवीजी पहिल्यांदाच खूप मायेने वागत होत्या. त्यांनी जुनूनच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाल्या, भलेही तू माझी सख्खी मुलगी नाहीस, पण मी तुला कधी परकही मानलं नाही. तुझं लग्न आहे मग मी सुकूनला कसं काय विसरू. तू काळजी नको करू. आज रात्रीपर्यंत सुकून तुझ्या डोळ्यांसमोर असेल. मानवीजींचं हे बोलणं ऐकून जुनूनचा चेहरा अगदी आनंदाने फुलून गेला. कालपर्यंत जी सुकूनचा पत्ता शोधण्यासाठी धडपडत होती, आज मामींनी स्वतःहून तिची काळजी दूर केली होती. ती आनंदाने मामींच्या गळ्याला पडली. मानवीजींनी तिच्या पाठीवर हात ठेवला, पण त्यांची नजर मात्र दारात उभ्या असलेल्या कृष्णावर होती आणि कृष्णाच्या चेहऱ्यावर मात्र एक क्रूर हास्य होतं. ती डोळ्यांनीच आपल्या आईला या नटव्या अभिनयाचं कौतुक करत होती. सुकून खरोखर परत येणार की हे सर्व मामा मामींचं एखादं नवकट कारस्थान आणि भयानक कारस्थान आहे का? आरवीला जेव्हा हे कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? काही वेळानंतर जुनून आपल्या खोलीत होती. तिने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांचा फुलाची नक्षी घातलेला फ्लोरल लेहंगा घातला होता. आरशात स्वतःला बघताना ती स्वतःला पूर्णपणे झाकून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती कधी आपला दुपट्टा पाठीच्या पुढे ओढायची तर कधी मागे. ती चिडून स्वतःशीच पुटपुटली, हे सगळं तो मिस्टर गँगस्टर जाणूनबुजून करतोय. त्यांनी मुद्दाम माझ्यासाठी असे कपडे बनवून घेतलेत जेणेकरून मला स्वतःचाच तिरस्कार वाटेल. तितक्यात आरवीने खोलीत प्रवेश केला आणि म्हणाला, तुझा हा तिरस्कार खूप लवकर संपणार आहे. जुनूनने चमकून आरवीकडे पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं, काय म्हणायचे नक्की तुम्हाला? आरवीने अत्यंत प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहिलं. तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे खेचलं आणि म्हणाला, लग्न होताच आपण न्यूयॉर्कला जाणार आहोत. तिथं तुझं ट्रीटमेंट उपचार होईल आणि तुझी सर्जरी होईल, ज्यामुळे तुझं शरीर पुन्हा एकदा पहिल्यासारखं होईल. तुझ्या शरीरावर एकही डाग उरणार नाही. आरवीचे हे शब्द ऐकताच जुनूनचे डोळेच विस्फारले. तिने लगेच आरवीला जोरात धक्का दिला आणि ओरडली, आणि हा निर्णय घेणारे तुम्ही आहात कोण? शेवटी तुम्ही तुमची लायकी दाखवलीच ना. आधी तर खूप मोठे मोठे गप्पा मारत होतात की तुम्हाला या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही. मग आता हे शब्द आले तरी कुठून? अखेर तुम्हालाही माझ्या शरीराचाच फरक पडतोय ना. म्हणूनच तुम्हाला मी पुन्हा सुंदर हवी आहे. जळलेली बायको हवी तरी कोणाला असते, बरोबर ना? जुनूनचं हे बोलणं ऐकून आरवीचा चेहरा मात्र रागाने थरथरू लागला. तो झटकन तिच्या जवळ आला, तिचे खांदे घट्ट पकडले आणि म्हणाला, तुझ्या शरीराचा त्रास मला नाही तर तुला स्वतःलाच होतोय. तू स्वतःचाच तिरस्कार करते आणि जो आरवी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो तो तुला स्वतःचा तिरस्कार करताना मात्र कसा बघू शकेल? म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. तू काहीही म्हण जानम, पण माझा निर्णय अजिबात बदलणार नाही. आता चल बाहेर, हळदीच्या विधीची वेळ झालीये. असं म्हणून त्याने स्वतःच्या हाताने जुनूनला दुपट्टा ओढला आणि
तिला बाहेर घेऊन आला. बाहेर हळदीची तयारी सगळी पूर्ण झाली होती. हळदीच्या कार्यक्रमाला आरवीने बऱ्यापैकी जास्त लोकांना बोलवलं नव्हतं, कारण ज्यांच्यावर त्याला संशय होता ते सगळे काल साखरपुड्याला आलेच होते. पण त्यांच्याकडून काही खास माहिती मिळाली नव्हती, म्हणून त्याला हळद आणि मेहंदीचे कार्यक्रम साधेच करायचे होते. पण त्याने आता लग्नाचा सोहळा एका मोठ्या रिसॉर्टमध्ये शिफ्ट केला होता, जेणेकरून तिथे तो त्या लोकांनाही बोलावू शकेल ज्यांच्यासोबत त्याचे जुने बिझनेस संबंध होते. जरी आता ते संबंध पूर्वीसारखे मधुर राहिले नव्हते, पण हळदीचा मांडव पिवळ्या फुलांनी दरवळत होता इकडे. पण जुनूनच्या मनात मात्र संघर्षाचं वादळ सुरू होतं. हळदीचा रोमॅन्स आणि आरवीचा धुंदीत आणणारा स्पर्श. आरवी आणि जुनून एकमेकांच्या अगदी जवळ बसले होते. कृष्णा त्या दोघांना हळद लावण्यासाठी पुढे सरसावली, पण तिने आरवीकडे हात नेताच त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि जरबेच्या आवाजात म्हणाला, माझ्या जानमशिवाय मला दुसऱ्या कोणीही हात लावलेला मला आवडत नाही. त्यामुळे मला हळद फक्त आणि फक्त माझी जानमच लावणार. हे ऐकून कृष्णाचा इकडे जळफळाट झाला आणि ती अपमानित होऊन बघतच राहिली. तर जुनूनला मात्र काय करावं सुचेना. आरवीने जुनूनचा हात आपल्या हातात घेतला आणि तो हळदीच्या बाऊलमध्ये पूर्ण बुडवला आणि मग तिचा तो हळदीने माखलेला हात कधी आपल्या गालावर, कधी मानेवर, तर कधी स्वतःच्या उघड्या छातीवर आणि खांद्यावर घासायला सुरुवात केली. जुनूनचे नातेवाईक आणि अव्वल तिथेच होते, पण आरवीला बोलण्याची कोणाचीही हिंमत नव्हती आणि आरवीला मात्र कोणाचीही पर्वा नव्हती. तो अत्यंत कामुक पद्धतीने जुनूनचा हात स्वतःच्या शरीरावरून फिरवून घेत होता. जुनून लाजेने पूर्णपणे गोरीमोरी झाली होती. जेव्हा तिला हे सगळं असह्य झालं तेव्हा तिने झटकन हात मागे घेतला आणि उभी राहून म्हणाली, मला बरं वाटत नाहीये, असं म्हणून ती धावत आतल्या खोलीत निघून गेली. आरवीच्या चेहऱ्यावर मात्र एक विजयी हास्य आलं. त्याने रागाने थरथरणाऱ्या कृष्णाकडे पाहिलं. तिने आपल्या मुठी घट्ट आवळल्या होत्या. हेच तर त्याला हवं होतं. तो उभा राहिला आणि कृष्णाला उद्देशून म्हणाला, माझ्या जानमने तर मला हळद लावली, पण मी तिला अजून हळद लावलीच नाही. आता मी तिला हळद लावून येतो. त्याचा आवाज आणि नजर दोन्हीही कातिलाना होतं. तो जुनूनच्या मागे खोलीत निघून गेला. जुनून आपल्या खोलीत येऊन वॉशरूममध्ये गेली आणि हात धुणार तितक्यातच दरवाजा उघडला. समोर आरवी उभा होता. त्याचं पिळदार शरीर आधीच आकर्षक होतं, पण आता हळदीमुळे तो अजूनच हॉट दिसत होता. तो जुनूनकडे येऊ लागला तशी ती वॉशबेसिनला टेकून उभी राहिली. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं होतं. आरवी अगदी जवळ आला आणि हात आपल्या हातात घेऊन छातीवर ठेवला. आरवीची ती तप्त छाती जुनूनच्या हाताला जाणवू लागली. त्याने तिचा हात आपल्या छातीवर हळूवारपणे घासायला सुरुवात केली, ज्यामुळे त्याच्या शरीराची सगळी हळद जुनूनच्या हाताला लागली. पण त्याने तिचा हात तिच्या चेहऱ्यावरून हळूच खाली मानेकडे न्यायला सुरुवात केली. आरवीच्या ज्या तीव्रतेने तिच्याकडे बघत होता, जुनूनला असं वाटलं जणू तिचा स्वतःचा हात नाही तर आरवीचाच हात तिला स्पर्श करतोय. तिचे श्वास वेगाने चालू लागले होते आणि तिचा आवाज फुटला, तुम्हाला हळद लावायची होती ना, आता लागलीये, आता जा इथून, मला आंघोळ करायची आहे. आरवीने तिच्या कमरेवर हात ठेवत म्हटलं, अजून कुठे हळदीचा विधी पूर्ण झालाय जानम.
आता तर फक्त सुरुवात झाली आहे. मी फक्त तुझ्या चेहऱ्याला हळद लावली आहे. तुझ्या संपूर्ण शरीराला हळद लावायची अजून बाकी आहे. जुनूनच्या अंगावर काटा आला. ती शॉवरकडे वळली आणि म्हणाली, मला हळद आवडतही नाही. मला नाही लावायची. आरवीने तिला आपल्याकडे खेचलं आणि पुन्हा म्हणाला, असं कसं? मी म्हटलं ना, मी तुझं संपूर्ण शरीर या हळदीने माखून टाकेन. तिचे हात आरवीच्या छातीवर होते आणि आरवीचा हात तिच्या पाठीवर गेला. अचानक जुनूनच्या हृदयाची धडधड वाढली, अजूनच वाढली, कारण आरवीच्या हळदीने माखलेल्या बोटांनी तिच्या ब्लाऊजच्या दोऱ्या सोडायला सुरुवात केली होती. तो स्पर्श तिला धुंदीत नेत होता. आरवीने तिच्या ब्लाऊजच्या दोऱ्या पूर्णपणे सोडल्या आणि तिचे खांदे मोकळे केले. जुनूनने त्याचा हात धरला आणि म्हणाली, जबरदस्तीने तुम्ही माझ्याशी लग्न करताय. किमान या गोष्टीत तरी जबरदस्ती करू नका. आरवी हसून म्हणाला, तू मला जबरदस्ती करण्यापासून रोखतेस आणि माझ्यावरच आरोप लावतेस. आता तर मी ही जबरदस्ती अजून सिद्ध करेन. शेवटी तू माझी बायको होणार आहेस. आता तुला मला रोखण्याचा अधिकारच उरलेला नाही. असं बोलून त्याने तिचं वस्त्र बाजूला केलं. जुनून थरथरायला लागली. पुढच्या क्षणी आरवीने तिला स्वतःच्या छातीशी घट्ट कवटाळलं. आता त्यांच्यामध्ये कपड्यांचं अंतर उरलं नव्हतं. आरवीने आपला गाल तिच्या गालावर घासत म्हटलं, माझ्या अंगाला जिथे जिथे हळद लागली आहे तिथे तिथे आता तुलाही हळद लागेल जानम. पण माझ्या हाताने नाही तर माझ्या शरीराच्या स्पर्शाने. आरवी ज्या पद्धतीने तिला स्पर्श करत होता, जुनूनला आपल्या अंगात एक वेगळीच वीज धावल्यासारखं वाटलं. तिने आरवीच्या खांद्यावर नखं रोखली, पण त्याने तिला रोखलं नाही. काही वेळातच आरवीच्या शरीरावरची सर्व हळद जुनूनच्या अंगाला लागली आणि तिचं संपूर्ण शरीर हळदीने माखलं गेलं. ती आता लाजेने इतकी चूर झाली होती की तिला आरवीपासून दूर व्हायचीही भीती वाटत होती. ती एका अशा अवस्थेत होती की जिथे फक्त आरवी आणि तिचं वेड होतं. हळदीच्या या मादक सोहळ्यानंतर लग्नाच्या दिवशी नक्की काय घडणार? सुकूनचं येणं या दोघांच्या आयुष्यात काय बदल घडवून आणणार? हळदीचा मादक सोहळा आणि आरवीचा रुद्र अवतार. जुनूनला आरवीच्या जवळ राहणंही कठीण जात होतं आणि लाजेमुळे त्याच्यापासून दूर होणंही शक्य नव्हतं. आरवीच्या शरीरातील बदल तिला जाणवत होते. ते जणू तिचा जीव घ्यायलाच टपले होते. आरवी आपले हळदीने माखलेले हात तिच्या पाठीवरून फिरवत होता आणि तिच्या कानात मादक स्वरात कुजबुजला, तुला माहिती आहे जानम, आजवर असा सुकून मला कुठेच मिळाला नाही जो तुझ्या कुशीत मिळतोय. तू फक्त माझा जीव नाहीस तर माझ्यासाठी स्वर्ग आहेस. असं म्हणून तो तिच्यापासून थोडा बाजूला झाला आणि तिच्याकडे आपल्या तीव्र नजरेने बघू लागला. जुनून पुन्हा एकदा लाजेने चूर झाली आणि तिने आरवीच्या छातीत आपलं तोंड लपवलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, प्लीज मला स्वतःपासून वेगळं करू नका. आरवी हसून म्हणाला, का? आता लाज वाटते का? जुनून तोंड वाकडं करून म्हणाली, मला तर वाटणारच ना. तुम्हाला नसेल वाटत, पण बाकीच्यांना तर लाज आहे ना. आरवी खळाळून जोरात हसला, मी तर निर्लज्जच बरा आहे आणि तू सुद्धा लवकरच तशीच होशील. आरवीच्या डिक्शनरीमध्ये लाजेला जागा नाही आणि आपल्या बायकोशी कसली आली लाज, असं म्हणून त्याने पुन्हा तिला जवळ घेतलं आणि तिचे ओठ आपल्या ओठात कैद केले. जुनून फक्त तो स्पर्श अनुभवत राहिली होती. सुमारे 1 तासानंतर आरवीने
जुनूनला टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर आणलं. जुनून लगेच बाजूला जाऊन तयार झाली. साधारण 2 तासानंतर आरवी अव्वलसोबत आपल्या गाडीतून वरूणकडे जायला निघाला होता. वरून साखरपुड्याला आला नव्हता आणि आज हळदीलाही नव्हता. जरी आरवीचा त्याच्यावरचा संशय दूर झाला होता तरी त्याचं असं गायब राहणं आरवीला जरा खटकत होतं. अव्वल म्हणाला, तुला संशय नाहीये तर मग आपण तिकडे का जातोय? आरवी चिडून म्हणाला, मला तुझ्या डोक्यात बसायचं आहे का? तुला माझ्या डोक्यात बसायचं आहे का? तुझ्यासाठी तिथे स्पेशल सोफा लावून देऊ का? तुझ्या फालतूच प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याकडे वेळ नाही आहे. गाडी ब्लॅक मूनविलाच्या पार्किंगमध्ये थांबली. आरवी आत जाणार इतक्यातच त्याचा फोन वाजला. पलीकडून आलेली बातमी ऐकून आरवीचे डोळे विस्फारले. तो तडक गाडीकडे धावला. अव्वल ओरडतच राहिला, अरे कुठे जातोय? वरूणला तरी भेट. पण आरवीने काहीच उत्तर दिलं नाही. गाडी सुसाट वेगाने मानवी निवासकडे निघाली. आरवी धावतच आपल्या खोलीत शिरला. समोर जुनून आपल्या पायाकडे बघून रडत होती. काय झालं तुला? आरवीने काळजीत विचारलं. इतक्यातच तिथे कृष्णा आली आणि म्हणाली, काही नाही, पाय घसरून ती पडली, जास्त लागलं नाहीये, फक्त थोडीशी मरगळ आली आहे, लवकरच ठीक होईल. कृष्णाच्या डोळ्यात एक सैतानी चमक होती. आरवी तिच्या बोलण्याच्या ढंगावरूनच समजला की यामागे नक्की कोण आहे आणि जुनूनच्या या अवस्थेला नक्कीच कृष्णाच जबाबदार आहे. कृष्णा पुन्हा म्हणाली, जास्त दुखत नाहीये ना ग जुनून? जुनूनने रडत रडतच मान हलवली. तिचा पाय पूर्ण लाल निळा झाला होता आणि नसा फुगलेल्या दिसत होत्या. आरवी लगेच खाली जमिनीवर बसला. एका गँगस्टरला असं गुडघ्यावर बसलेलं बघून जुनून आणि कृष्णा दोघीही जरा थक्क झाल्या. आरवीने तिचा पाय आपल्या हातात घेतला आणि ती विचारलं, खूप दुखतंय ना? जुनूनने रडत रडतच होकार दिला. आरवीने एक नजर कृष्णाकडे टाकली आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला, पण आता मी आलोय ना, आता तुला दुःख होणार नाही. असं म्हणून आरवीने एक चक्क जुनूनच्या पायावर आपले ओठ टेकवले आणि तिला किस केलं. तिच्या पायाला किस केलं. ज्या आरवीसमोर अख्खं शहर डोकं टेकवतं, तो आज एका मुलीच्या जखमेसमोर नतमस्तक झाला होता. कथा कशी वाटते कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत जाईल. तर लवकरच भेटू एका नवीन भागासह. धन्यवाद.